नेकलेस, इयररिंग्स, क्या है ये सब? मेरे हस्बैंड के जेब से चुराए हुए पैसों का बड़ा साम्राज्य ये मेरा। तुला काय ज्वेलरी पाहिजे मला सांग, मी आणून देते. त्याची रेंट देऊन मी हे लग्नात घालणार आहे. तू कौन माझ्या ज्वेलरीच्या मागे लागला? कानाला कस्त्री होत आहे. छी छी दडपते का तू? छी छी छी. फिमेल्सच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहे. बायकोनं आता इंदोरवरून साड्या घेतल्या, आराधनातून साड्या घेतल्या, सगळीकडून साड्या घेतल्या. पण आता दुःख एका गोष्टीचं आहे, तिला अजून एक कष्ट आहे, खूप सारं टेन्शन आलेलं आहे की नेमकं त्या साडीवर कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी जाईल. त्याच्यात ती ज्वेलरी कमी पडतायत, तर मग ती ज्वेलरी घ्यायला जाणार आज आम्ही. पण ते ज्वेलरी कमी पडतायत याच्यातून काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? नमस्कार मित्रांनो, आणि सध्या गुड आफ्टरनून झाले. सो गुड आफ्टरनून. मला आज काम आहे कारण माझ्या घरी आहे लग्न माझ्या बहिणीचं 24 तारखेला. सो मी सगळं अरेंजमेंट करून ठेवली, साडी वगैरे. पण ज्वेलरी माझी राहिली होती आणि 2 वर्षापासून मी ज्वेलरी घेतच आहे किंवा मला प्रमोशनमध्ये ज्वेलरी येत आहे तर मी ते घेता ठेवून देते आणि मी स्वतःच विसरून गेली आहे की कोणती ज्वेलरी कशामध्ये आहे, कोणता नेकलेस कशामध्ये आहे. मला काल माझी आई म्हणाली की मला घालायला मी नेकलेस विकत आणते. म्हटलं तू काही विकत आणू नको, पैसे खर्च करू नको, मला पैसे दे. मी म्हटलं तुला देते. म्हटलं माझ्याजवळ खूप सारे नेकलेस आहे. ते म्हणे मला नथनी पण घ्यायची आहे म्हणे. म्हटलं नथनी पण आहे, तुला काय ज्वेलरी पाहिजे मला सांग, मी आणून देते. त्याची रेंट देऊन दे. पैसा. मग आता मी ज्वेलरी सेट करत आहे सगळी, कारण मला समजतच नाही आहे कशात काय ठेवू. कारण वेळेवर माहिती आहे का काय होते, जेव्हा पण कुठे बाहेर जायचं राहते ना तेव्हा आठवतच नाही की कोणती ज्वेलरी कशामध्ये, कोणत्या कानातले कशामध्ये, मॅचिंग सापडत नाही किंवा काय सापडत नाही. म्हणून मी आज सगळं सॉर्ट करून ठेवणार आहे की हे याच्यामध्ये आहे. वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या अलग अलग डब्यामध्ये काढून ठेवणार आहे व्यवस्थित. आणि घरच्यांसाठी पण घेऊन जाणार आहे 1-2 गोष्टी. मम्मीला पाहिजे आहे उद्या परवा लग्नामध्ये घालायला. म्हटलं माझ्याजवळच घाल, टेन्शन फ्री. पैसे देऊन देतो. तुला काय पाहिजे? तू हर बार तुझीच आहे. तर माझ्याकडे ज्वेलरी तर खूप सारी आहे आणि लग्नापासून सगळ्यात जास्त ज्वेलरी जमा झाली आहे माझ्याकडे. नेकलेस तर खूप सारे झालेले आहेत. हे स्पेशली माझ्या लग्नातला नाही आहे, एंगेजमेंट मधला नेकलेस आहे हा. आणि मला हा नेकलेस खूप जास्त आवडतो कारण इतका सुंदर आहे हा. कारण तेव्हा जेव्हा आम्ही घालायला गेलो होतो तेव्हा शशांकनेच मला घेऊन दिला होता हा एंगेजमेंटमध्ये घालण्यासाठी. इतका सुंदर दिसतं ना गडाभर, म्हणजे खूप छान. आणि याच्याच खाली पण आहे एक छोटं, नाही लंबा आहे ते, तर ते हेवाला आहे मॅचिंग. तर ते खूप विचार करून घेतलं होतं तेव्हा, आणि तेव्हा घेतलं होतं 2 वर्ष झाले आता जवळपास. तरी पण त्याचा कलर नाही गेलेला आहे किंवा त्याला काही झालं पण नाही आहे. तर सहसा जे ज्वेलरी आहे, मी जर कुठे घालायचं काम पडलं तर मी ही वाली घालते किंवा ही वाली घालते. नाही तर जर मला हलकं फुलकं जर काही घालायचं असेल तर मग मी माझी ही वाली ज्वेलरी घालते, डायमंड वाली. त्याच्यामध्ये 2 नेकलेस आहे. पण हे एक हा आहे आणि एक हा ग्रीन वाला आहे स्टोनचा. पण हे घालता कशी तू? हे लेडीज आहे, हे गळ्यातली चोकर असन किंवा काही असन मागून दाखव. तुला पुरतच नाहीये ते, तुझी मान मोठी आहे. माझ्या गळ्याला पुरत नाहीये ते. याच्या मारायला मावती कसं काय? एवढी 2 बोटाची गॅप आहे मागं असून. म्हटलं हे मस्त वाटून राहिलं जरा. ते शाहरुख खान घातला, आपण एखाद्या ब्लेझर वर घालावं. ही एवढी चेन माझ्या गळ्यात मावूनच नाही राहिली. आणि हा अजून हा नेकलेस खूप वेळा घातलेला आणि हा पण माझ्या लग्नातलाच आहे. आपण लग्नात घेतला होता आणि आता मला ते प्रमोशन मध्ये हा नेकलेस आला होता. मला हा पण खूप जास्त आवडला. मी अजूनपर्यंत कधी घातला नाही आहे कारण आता ओकेजनच नाही आलाय तसं काही. त्याला लग्न वगैरे आहे तर बघेल मी. पण लग्नात मला माझं सगळं ओरिजिनल वालच घालायचं तर मी तेच घालणार आहे. हे तर काही घालणार नाहीये मी. हे फक्त काढून ठेवत आहे आठवणीसाठी की माझ्याकडे हे आहे, जर मला वाटलं तेव्हा आता मी हे काढून ते पण घालू शकते. अरे पण ते बँकेतून घेऊन येशील जे ओरिजिनल वाला ठेवलेला आहे बँकेत. आणि ते उद्याचा सोमवार आहे, उद्या जाऊन घेऊन येते. मी फक्त हे माझ्या आईसाठीच काढून राहिली आहे. तिला पाहिजे आहे ते माझ्यासाठी घेऊन येते. ठीक आहे. तर आता तुझी साडी तर मी पाहिली आहे कोणती आहे ती साडी. नाही शशांक आपण थँक्यू फॉर दिस गिफ्ट. थँक्यू. गळ्यातल्या हातात घेतलं का? येस. आणि मस्त दिसतंय. घालून जाऊ दे आता. काय म्हणू मी तुला? ते पण हातातलंच आहे असं वाटत आहे मला. नाही गळ्यातलं आहे ते, पण हे गळ्यातलंच आहे. ते एक सोबत घालावं लागते. 1 2 3 असे आहे ते. अरे हातात नाही गळ्यात आहे ते. पण हातात छान दिसतंय गाईस.
गळ्यात आहे, गळ्यामध्ये, हातातलं नाहीये. पण मी घालत नाही. हा असाच करते वा. तुला कोणी सांगितलं या रूम मध्ये एंट्री मारायला? सामान इचक वाचक करत. मी पण माहितीये का लग्नाच्या आधी माहितीये का माझ्याकडे असं सामान राहत थोडंफार काही ना काही ज्वेलरी वगैरे मी ठेवत होती, कानातले खूप जास्त ठेवत होती. तर मी काय करायची म्हणजे कधी ना कधी जेव्हा खूप सारं असं किचड माचड झाला समजत नाहीये तेव्हा मी सगळं काढत होती, सगळं असं पसारा लावत होती आणि सगळं सॉर्ट करत होती. काय आणि जर खराब झालं तर टाकून द्यायचं. आता हे खराब झालं, हे फेकत आहे मी, हे फेकत आहे. तर असं काढून ठेवत होती. त्याच्यात मध्ये माझ्या पहिली येत होत्या, परी अमू नेहा नाही अमू परी अजून तेजू वगैरे. माझ्या लहान बहिणी आहे ते यायचं बघायचं हे आहे ते. मी म्हणजे कोणालाच हात नव्हते लावू देत की नाही बिलकुल हात लावायचं नाही. त्याला बघ अरे मला बाबाला बघू तर ते म्हटलं नाही बघा फक्त दुरून हात नका लावू. त्याला ते काय बघत होता त्याला मला देणं ग मला देणं ग. मी त्यांना कोणाला काही देतच नव्हती. काय देत होती माहिती आहे का, हे खराब काढून ठेवलेलं आहे ना हे ठीक आहे हे घेऊन जा. एवढं सगळं आहे त्याच्यातलं ते छोटस. अशी मी तेव्हा करत होती. आता त्या पण तसंच करतात. आता जर मी हे आणि तेव्हा मी काढत होती माझ्या मी एक घेऊन घेते आणि ठेवून देते, घालत काही नाही काही नाही. आता जर तिने मला जर हे सगळं असं पाहिलं ना तर त्याच्या डोक्यात हात ठेवून बाप रे बाप काय आहे हे, एवढं सारं असते का, एवढं सारं घेत असते का, विनाकारण पैसे खर्च करता, काय काय करता, घेता ठेवून देते, घालत तर नाही तू, हेच बोलणार आहे. तुमच्या नवऱ्यांनी किती गोष्टी घेऊन दिलेल्या आहे यापैकी मला प्लीज कमेंट करून सांगा. अशीच म्हणते एवढ्या सगळ्या गोष्टी शॉपिंग मिळते. पण मी घालते आता सगळ्या गोष्टी. मी आधी मी नव्हती जात ना कुठे एवढी बाहेर वगैरे, तर आधी मी खूप कमी गोष्टी घालत होते. नाही आधी आहे ना एखादी गोष्ट घेतली की ते ठेवून द्यायची, कपाट घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. अजूनही त्याचीच सवय आहे. पण आता हिला मी थोडीशी सवय लावली. जसं की माझं असं असते, मी जर दुकानातून कपडे घेतले तर मी तिथंच माझ्या टी शर्ट काढून दुसरी टी शर्ट घालून मी मोकळा होऊन जातो की हा नया कपडा पैनाम आहे. पण आधी कसं असते, लहानपणी कपडे नव्हते भेटत, वर्ष 2-2 वर्ष कपडे नव्हते भेटत. मग जेव्हा केव्हा भेटले तेव्हा ते सांभाळून ठेवायला लागत होतं की या ओकेजनला घालू, त्या ओकेजनला घालू. पण जसा माझ्यावर थोडाफार पैसा येणं सुरू झाला, मी पहिले मला ज्या गोष्टी नव्हत्या भेटत खूप टाइम नंतर भेटत होत्या, मी डायरेक्ट उचलत असतो दुकानातूनच घालून बाहेर निघतो. तर तशी मी ती सवय लावली की जे गोष्ट घेतली वाट नाही बघायची. तुला जर ओकेजन साठी दुसरं काही पाहिजे ना, आपण ओकेजनला दुसरं काही घेऊ, पण आता घेतली ना आताच घाल. आणि जेवढ्या पण ह्या गोष्टी आहे, जेवढ्या पण तुम्ही बघत आहे, मी सगळ्या घालून चुकलेली आहे, सगळ्या A to Z. पण त्यांना म्हणतात हे दाखवलं का, हे दुकान लागते पूर्ण, हे दाखवलं नको काढू आता, मी व्यवस्थित ठेवलंय. दुकान लागतं. दुकानात बी नसते एवढे, त्या बर्डे मार्केट मध्ये बी एवढे मटेरियल नाही सापडणार आणि एवढी व्हेरायटी नाही सापडणार जेवढी हे पाय इकडे हे डब्बे तर बंदच आहे अजूनही. घातलंय मी तो नेकलेस खूप वेळा घातलाय, 2-3 वेळा घातलाय. आपण डब्बे उघडून दाखवून त्यांना. तो नावाला आहे ब्लॅक कलर. त्याचंच ते कानातलं आहे. त्याच्याच कानातला तुटलाय ते आणि तो दुसरं कोणी आणला हा डब्बा मीच घ्यायला लावला होता ना तुला. नाही हा Yes. डब्बा मी इथून आणलेला आहे काश्मीरवरून माझ्यासाठी. काहीच संबंध नाही, मी पण होतो काश्मीर. अरे तू कुठे होता? हे बघा किती सुंदर आहे, मला आवडलं हे. आणि हे कधीच नाही घालत हे माझ्या लग्नाच्या आधीचे कानातले आहे. ते सगळे एडीचे आहे म्हणून मी कापसात ठेवले, ते खराब नाही झाले पाहिजे म्हणून. माझा सेट आहे अलग अलग, ते सॉर्ट करून ठेवत आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. हे पण चांगलं आहे, सुखी. तर आम्ही जे घर बनवणार आहे, आम्हाला घर पाहिजे आहे म्हणते, ते जे घर बनवू आम्ही आता 2-3 वर्षांनी. तर त्याच्यात इथं एक हॉल बनवावा लागेल किरणचा. एका भिंतीवर पूर्ण ज्वेलरीज, एका भिंतीवर सॅन्डल्स, एका भिंतीवर सॅन्डल शूज, एका भिंतीवर एक भिंत पूर्ण वॉर्डरोब, एक भिंत पूर्ण बॅग्स, एक भिंत बॅग्स. कोणती ते बॅग्स घेते आणि ठेवून देते. आतापर्यंत 2 वर्षात एवढ्या बॅग घेतल्या पण वापराने एकच सडली ते बॅग रोज. अरे माहितीये का, अर्ध्या गोष्टी सापडतात बघ. एवढ्या साऱ्या ज्वेलरी आहे, याच्यातल्या काही ज्वेलरी मी थोड्याफार नाही घातलेला आहे 1-2, कारण मला वेळेवर दिसतच नाही की कुठं काय ठेवलेलं आहे, मग ते राहून जाते असं. आणि लोक म्हणते की माणसासाठी काही व्हेरायटीज नाही आहे. माझ्या ज्वेलरीज पण राहील, एक रूम राहील अख्खी. एका साईडला ज्वेलरीज, एका साईडला माझे शूज, वॉच, एका साईडला वॉचेस, एका साईडला वॉर्डरोब, एका साईडला कपडेसाठी 2 साईड लागणार आहे. 2 वॉर्डरोब, 4-5 वॉर्डरोब, कपड्याचं दुकान लागेल मला. असं 1-2 रूम त्या फिक्स झालेल्या आहे आणि माझी रूम फिक्स आहे जी गेमिंग रूम राहील. तर त्या रूम मध्ये नो वन अलाउड. आणि त्या गेमिंग रूमलाच मी चेंज करून तिथे थिएटर बनवत जाईल. म्हणजे शॉर्ट स्क्रीनची मोठी स्क्रीन होईल आणि असं थिएटर सारखी झालं. एक रूम तशी 3 रूम झाल्या, सांगतो उद्या बाकी. तर अशी गोष्ट आहे ती.
यांना म्हटलं मला ड्रेसिंग टेबल द्या घेऊन, अजून ड्रेसिंग टेबल येऊनच नाही राहिला. ड्रेसिंग टेबल मी घेऊन देणार होतो पहिल्या शब्दात, पण म्हणे नाही ड्रेसिंग टेबल सोडून तू फकड्या कोठरी घेऊन दे, कारण ड्रेसिंग टेबल पप्पा घेऊन देईन. म्हटलं पाय बरं मी नंतर घेऊन नाही देणार, हसते. म्हटलं पाय बरं मी नंतर घेऊन नाही देणार, तर म्हणते हो नाही पप्पा घेऊन देणार असं. म्हटलं ठीक आहे. मग हळूहळू पप्पा तर विसरून गेले वाटते, पप्पा तर घेऊनच नाही देऊन राहिले. विसरले, मीच स्वतःहून त्यांना मागितलंच नाही. नंतर म्हटलं लग्नाचं 1 वर्ष आता काय मागू, म्हटलं आम्ही कोणत्या तोंडाने म्हणू यांना की मला द्या ड्रेसिंग टेबल आता घेऊन. चांगलं वाटते का ते एवढ्या वर्षानंतर असं म्हणणं, पण असं काही नाहीये. त्यांना तर मी म्हटलं तरी घेऊन देतात मला, पण मलाच चांगलं नाही वाटत आता ते भांडणं. ते नवीन होतं तेव्हा मागून घेतलं असतं पटकन करू. हा तेव्हा मी करूनही घेणार होती. मी जाणार, मी याला म्हटलं चल शशांक आपण जाऊ आणि पटकन घेऊन घेऊ रेडीमेड. हा नाही असं नाही, मग तसा घेऊ, असा बनवून घेऊ, तसा बनवून घेऊ, त्या नादात राहूनच गेलो. आता लग्नाला 2 वर्ष. मला घेऊनच नव्हतं जायचं. तिने म्हटलं होतं पप्पा देणार तिचे, मी घेऊन देत होतो चांगल्या ना. नाही मी हे घालणार आहे लग्नात, मी हे लग्नात घालणार आहे. मी माझ्यासाठी काढून ठेवलं ते लग्नात घालायला. मग मंगळसूत्र म्हणली पागल नाही करे. मंगळसूत्र मला दे म्हटलं. तू कौन माझ्या ज्वेलरीच्या मागे लागला, कारण मला घेऊन येते ते. मी काही घ्यायला गेलो तर राहू दे ना रे, तू घालत तर नाही आहे ना, असं तसं करून घेऊन येतो. मग आता तुझ्या ज्वेलरी काढणार आहे मी. तू काही नाही, तू घालता हारून ठेवून देतो, तोडताना करून ठेवून देतो. तो काय झालं नाही म्हणून मी देत नाही तुला. असा करतो लहान लेकरा. हे तू ढापलाय का घेऊन घेतलं ते? नाही, जाऊ दे. मी इच्छा नसली ना कोणाची तर मग मी घेत नसतो. मी असंच मजाक करून पाहतो, भेटलं तर भेटलं. जाणार रे, बोलते तर असा जसं काही गरीबासारखं बोलतो. आजपर्यंत कधी ब्लॉग मध्ये गरीब वाटलोय का मी? मी ब्लॉग मध्ये म्हटलं का तुला मग तसं म्हटलं, गरीबासारखं बोलतो म्हटलं तू. आता गरीबासारखं नाही, आता होते हर्ट तर बोलते माणूस. मी एवढं हर्ट करण्यासारखं काही नाही बोलली. होते, मी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत. असं असते, हा घेऊन टाक, माझे कपडे घेऊन टाक, माझे दात केस घेऊन टाक. माझे दात केस घेऊन टाक, काय पाहिजे आपण घेऊन टाक म्हणत असतो. अबे साले, पण बायकोची तशी मेंटॅलिटीच नाही आहे. थोडस असं हिचकिचावते की हे देऊ का नाही. मी किडन्या बिडण्या हार्ट सारं घेऊन टाकलं, हृदय घेऊन टाकलं ना पहिल्या शब्दात. माझं हृदय तर माझ्या जवळच आहे ना. दिलंच नाही मी तुला. तुझं तुझ्याजवळच आहे, तुम्ही दिलंच नाही मला. मी दिलंच नाही ना तुला. अरे माईक कुठे पण एक मी एकट्या इतक्या वेळा बडबड करून बरोबर आलो. आहे. माईक लावलाच नाहीये. प्रत्येक वेळेस त्या हृदयाला ढुंगण म्हणते, ढुंगातून धडकतं सगळं. त्या हृदयाला ढुंगण म्हणते, ढुंगातून धडकतं सगळं. किती घाणेरडी बोलते. काय सासूरवाडीत पहा कशी बोलते तुमची पोरगी. कशी बोलते तुमची मुलगी. काय काय मी किती छान बोलताय. मी हृदय किडनी दात केस बोललो. ती काय भाषा वापरते. काय म्हटलं तू, शब्द काय होता तो? काय शब्द होता? कशाचा? काय तू प्रत्येक याच्यात काय म्हणतो व्हिडिओ मध्ये, हात दिसला म्हणजे अच्छा हे ढुंगण आहे म्हणून म्हटलं ढुंगण. दोनदा म्हणताय यार, मला कानाला कस्तरी होत ऐकल. म्हणून म्हटलं ढुंगातून धडकते का राहू दे शिवाला. तर हे असंच सुरू राहणार आहे. आता मी माझं करणार आहे काम कम्प्लीट कारण आज मला मेहंदीला पण जायचं आहे संध्याकाळी. माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या काकाची मुलगी आहे तेजू. तिचं नाव तेजू आहे, तसं संस्कृती नाव आहे तिचं लग्न आहे आता. म्हणून तिच्या लग्नाची सगळी तयारी करत आहे, सगळं काढून ठेवलेलं आहे व्यवस्थित. आता मेहंदीला जायचं थोड्या वेळात मी रेडी होणार आहे मेहंदीसाठी. छान मस्त. भेटू आपण नंतर.